नवीन वयची सुरुवात 4-5 पानं सोडून करायला लागेल असं काय वाटलं नव्हतं. तुमच्या भावाचं कॉलेज सुरू झालंय आठवड्याच्या अगोदर, पण तुमचा भाव चाललाय बरोबर 1 आठवड्यानं कॉलेजला. तिथनं स्टँडवर बस आलती आणि बसमध्ये गर्दी पण होती, त्यामुळे आता उभा राहूनच जायला लागलं हातकणंगल्यात. हातकणंगल्यात पोहोचलो. आमचा स्टॉप पुढं आहे आणि पोरं सगळी थांबली त्या साईडला. तिथनं कॉलेजमध्ये गेलो पहिला क्लासमध्ये. क्लास तर काय मोकळा होता. मग अगोदरचं जे शिकवले ते लिहून घेण्यासाठी पानं सोडली ती 4-5 आणि पुढे लिहायला सुरुवात केली. आणि आम्ही इंजिनिअरिंगला म्हटलं आमच्या मोबाईलमध्ये आता सगळी पेपरचीच फोटो दिसणार. 2 लेक्चर झाल्यावर टेन्शन न घेता डायरेक्ट जेवायला बसलो. तिथनं बाहेर गेलो तेवढ्यात नवीन काहीतरी केलते बाबा कॉलेजमध्ये. ग्लोबल एज्युकेशनचं प्रॅक्टिकलला गेलो आणि अगोदरचं जे होतं ते मित्रांकडनं फोटो मागून घेऊन लिहायला बसलो की प्रॅक्टिकल कंप्लीट झाल्यावर आलो बाहेर. तिथनं क्लासरूम मध्ये गेलो, लेक्चर करून डायरेक्ट कॉलेज सुटल्यावर बाहेर आलो. गेटच्या बाहेर आलो तेवढ्यात इकडे एक बॅनर दिसला बघा, आमच्या कॉलेजमध्ये 17 तारखेला नाना पाटेकर येणार आहेत आणि थोड्या वेळानं सनसेट पॉईंट पण असला क्वालिटी चालतं का नाही काय विचारू नका. हातकणंगल्यात आलो. तिथनं वडापाव बसून पोचलो आपल्या गावात. आता बाजारपेठेत तर काय कायम आता गर्दीच आहे. तिथनं घरात आलो, आवरलो आणि किचन मधनं चहा घेऊन आलो. तेवढ्यात आमच्या आईसाहेब आल्या मला टोस्ट आणि खायला द्यायला. चहा संग टोस्ट ओढलो पद्धतशीर. तिथनं आपल्याला शर्ट इस्त्री करायचा होता. जिथनं चादर हातून घेतलो, पण इस्त्रीची वायरच बारकी पडली. मग आता काय करायचं म्हटलं, तेवढ्यात नजर गेली की स्टडी टेबल. मग आता त्याचा उपयोग आजच करायला पाहिजे. तिथनं स्टडी टेबल सेट करून घेतलो, त्याच्यावर चादर हातरलो आणि इस्त्री करायला सुरुवात केली. तर इकडे इस्त्री करून घेतो, तोवर तुम्ही लाईक फॉलो करून घ्या.